तर नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात आता मालती आणि आबांच्या संवादाने होते. मालती आबांना ठणकावून सांगते की आतापर्यंत जे काही घडले ना, त्यानंतर मी राणीला या घरात एका क्षणासाठी सुद्धा सहन करू शकत नाही. बघा, मालती संतापाच्या भरात इंद्राला बोलावते आणि त्याच्यासमोर एक धक्कादायक अट ठेवते. ती म्हणते, इंद्रा, जर तुला मला जिवंत बघायचं असेल तर तुला राणीला घटस्फोट द्यावाच लागेल. एवढेच नाही तर जोपर्यंत इंद्रा हे पाऊल उचलत नाही ना, तोपर्यंत अन्नाचा एक कणही मी घेणार नाही, अशी धमकी आता मालती इंद्राला देते. तर आता दुसरीकडे विक्रांत आणि उर्मिला हे घर सोडून रस्त्याने चाललेले असतात. अजित पळत पळत त्यांच्या मागे जातो आणि विक्रांतला घरी परत येण्याची विनंती करू लागतो. मात्र विक्रांत आता पूर्णपणे विक्टिम कार्ड खेळत आहे. तो अजितला म्हणतो की इंद्रा आणि आबांनी फक्त आपला वापर केला आहे. बाबा असते तर आज आपली ही अवस्था झाली नसती. विक्रांत अजितचा पाय पकडून केलेली विनंती फेटाळून लावतो आणि त्याच्यावर ओरडू लागतो. उर्मिला अजितला समजावून घरी परत पाठवते. त्यानंतर पुढे घरात रत्नाई आपल्या मुलाच्या आठवणीत आता व्याकुळ झालेली आहे. तिने स्वतः विक्रांतच्या कानाखाली मारलेली असते. याचा तिला आता पश्चाताप होत आहे. अजित आपल्या वडिलांच्या फोटोसमोर रडत बसलेला असतो आणि रत्नाईला विचारतो की आई, आपल्याच घरात आपला असा अपमान का झाला. रत्नाई अजितला सावरण्याचा प्रयत्न करते, पण कुटुंबातील फूट आता स्पष्टपणे दिसत आहे. मित्रांनो, राणी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर इंद्रा आता तिला भेटतो. इंद्राला त्याच्या आईने दिलेल्या धमकीची चिंता सतावत असते, पण तो राणीला काहीही सांगत नाही. राणी घरात येण्यास घाबरते, कारण तिला माहीत आहे की तिचा चेहरा पाहिला तर मालतीचा राग अधिक वाढेल. ती आपल्या आईकडे जाण्याचा विचार करते, पण इंद्रा तिला रोखतो. तो म्हणतो, आधीच बुवांमुळे तुझ्या आई टेन्शनमध्ये आहे, त्यांना अजून तू त्रास देऊ नको. राणी, तू इथेच राहायचं आहेस. विक्रांत आणि उर्मिला गाडीने एका अज्ञात ठिकाणी जाण्यास निघतात. उर्मिला त्याला विचारते की नक्की आपण कुठे जाणार आहोत, कारण तिची खात्री नसते की विक्रांतचे प्लॅन यशस्वी होतील. विक्रांत तिला गप्प बसवतो आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगतो. आजच्या भागाच्या शेवटी आता इंद्रा राणीचा हात पकडून तिला सर्वांच्या नजरेतून वाचवत महाडिकांच्या वाड्यात चोरून घेऊन येतो, जेण्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांपासून वाचत ते दोघे सुरक्षितपणे आता वरच्या खोलीत पोहोचतात. राणी विचारते की असं लपून आपण किती दिवस राहायचं. इंद्रा तिला धीर देतो आणि म्हणू लागतो की तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यानंतर मित्रांनो, आता इंद्राने आपल्या आईच्या शब्दाला महत्त्व दिले आहे की राणीच्या प्रेमाला. यामध्ये काय होतं हे येणाऱ्या भागात स्पष्ट होईल. राणी आता स्वतःच्याच घरात एका गुपित पाहुण्यासारखी राहणार आहे. विक्रांतचा खरा चेहरा उघड करण्यासाठी इंद्रा आणि राणी कोणती नवीन चाल रचणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.